आज आपण करणार आहोत डाळ वांग्याची गावरान चवीची भाजी। चला पाहूया आता आपण कशी करायची ते। नमस्कार, साधनास फूड या चॅनलवरती आज आपण करणार आहोत डाळ वांगे, गावाकडच्या चवीचे स्पेशल डाळ वांगे। ही गावरान वांगी आता आपण घेतली आहेत आणि ही डाळ मुगाची डाळ भिजवून घेतली आहे। सर्वप्रथम आपण आता हे थोडंसं एक वाटण करून घेणार आहोत। हे सुकं खोबरं, आलं, थोड्याशा लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर हे आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया। सर्वप्रथम आता आपण एक कढई गॅसवर ठेवली आहे गरम करायला। आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार तेल घालून घेऊया। आता तेल तापल्यानंतर यामध्ये तेल तापले। आता आपण यामध्ये मोठा एक वाटी कांदा कापला आहे तो घालूया। कांदा एकदम बारीक चिरलेला आहे। आता हा चिरलेला कांदा आपण लाल होईपर्यंत परतून घेऊया। सर्वप्रथम त्यामध्ये आता आपण एक चमचा जिरे मोहरी घालून घेऊया। या कांद्याला छान लाल होईपर्यंत परतून घेऊया। आपला कांदा आता छान लाल परतत आला आहे। आता आपण यामध्ये हे खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर बारीक केली होती मिक्सरमध्ये ते वाटण घालून घेऊया। हे एकत्र केल्यानंतर या कांद्यामध्ये हा मसाला छान परतला गेला आहे। आता यामध्ये आपण हळद घालूया एक चमचा, तसेच गरम मसाला पावडर घालूया आणि एक चमचा आपण लाल तिखट मिरची पावडर घरची घालूया। आता हे सगळं मसाल्यामध्ये परतून घेऊया। बघा किती छान सुगंध स्वाद येतो आहे आणि परतले गेला आहे। तसेच आता आपण यामध्ये थोडंसं गाजर घालूया आणि थोडा टोमॅटोचे तुकडे घालूया। हे आपण परतून घेऊया। आता हे मसाला, कांदा आणि गाजर टोमॅटो छान परतून झाला आहे। आपण आता यामध्ये हे चिरून घेतलेले वांग घालणार आहोत। वांग्याच्या फोडी गावरान शेतामधल्या। या फोडी चिरल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये ठेवायच्या, नाहीतर वांगे काळे पडते। आता आपण हे वांगे छान मसाल्यामध्ये परतून घेऊया, जेणेकरून आपल्या या वांग्यालाही एक वेगळ्या प्रकारची चव तयार होईल। अस्सल चवीचे वांगे करणार आहोत आपण आज। आता वांग छान परतलं गेलं आहे। त्यामध्ये आपण ही भिजवलेली 4-5 तास भिजवलेली मुगाची डाळ घालूया। डाळीचं प्रमाण आपल्याला हवंय तेवढं आपण घालून घेऊ शकतो। भिजवलेली डाळ आणि वांगे पटकन शिजतात।
आता हे वांगे आणि डाळ मसाल्यामध्ये छान परतून घेतलं आहे आपण. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. मसाल्यामध्ये चांगलं परतलं आहे. आता आपण याला खूप पाणी घालणार नाही आहोत. अगदी वाफ येईपर्यंत शिजेल एवढंच पाणी आपण या वांग्याला घालायचं आहे. वांगं हे पटकन शिजतं. थोड्याशा पाण्यामध्ये आता आपण हे वांगं शिजवणार आहोत. आता या वांग्याला छानशी वाफ काढून घेऊया. आपलं वांगं झटपट तयार होईल. गॅस बारीक करून थोडा वेळ हे वांगे आपण आता वाफेवर ठेवूया. बघा आता आपली गावाकडच्या चवीची स्पेशल डाळ वांग्याची भाजी तयार झाली आहे. ती आता आपण खाण्यासाठी सर्व करूया. बघा कशी छान झाली आहे, रसरशीत, अस्सल चवीची ताज्या ताज्या वांग्यांची स्पेशल डाळ वांग्याची भाजी, गावाकडच्या चवीची. अगदी भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा झटपट होणारी डब्याला भाजी तयार झाली आहे आपली. तयार झाली आहे आपली गावरान चवीची डाळ वांग्याची भाजी, गावरान चवीची. कशी वाटली तुम्हाला? आवडली तर साधनाज फूड या चॅनलला आपल्या लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.